आज सकाळी नाश्त्याचा बेत होता कांदे पोहेचा. म्हणजे गणेशच्या तर आवडीचा आहेच. गणेश पण आलेला आहे काल. काल तर संध्याकाळी तो मागून नंतर आलेला होता पप्पांसोबत. तर चला आता इकडे चहा ठेवलेला आहे की नाश्ता करून घेतो. परत जायचं आहे आम्हाला मावशीच्या घरी. मग चला तिकडे जाई तुम्हाला दाखवते. छान असा चहा उकळतोय. इकडे गरमागरम पोहे आणि बाहेरचं वातावरण दाखवते. सूर्य छान असा उगवलेला आहे. ही जाळीमुळे दिसत नाही. जाळी उघडून तुम्हाला मस्त बाहेरचं असं वातावरण दाखवते. तर सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला एक गंमत दाखवते. वडिलांच्या इकडे ना रोज एक गाय येते. इतकी हुशार गाय आहे. बरोबर इथे येऊन थांबली. त्याला तिला माहीत झाले की हे मला बरोबर खायला देतात. काही करत नाही. त्यांच्या एवढी ओळखीची झाली आहे ती बोलवलं की लगेचच येते. बघा कशी करते. तर तिला वडिलांनी छान अशी भाकरी चपाती खायला दिलेली आहे. तर मी पण काय करते आवरते आणि मावशीकडे जाते. तिला मदत करायची आहे. भरपूर सारे पाहुणे वगैरे तिकडे स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. आता जाते तिकडे. थोडंसं पाहुण्यांचं हे असलं की काम जास्त असतं आणि लग्नाचं घर म्हणलं की भरपूर सारी कामं. तर चला तिला दिले खायला. ते म्हणतात तिकडे चल. तर येत नाही आहे. तिचं डोकं खाजवत बसली आहे गेटजवळ. तर दुपारी जेवणात काय काय बनवते तुम्हाला दाखवते. छान अशी मस्त मावशीने घेवड्याची भाजी बनवली होती. आणि नंतर मग मी बनवल्या चपाती भाकरी. आणि काल जो कार्यक्रम होता देवाचा त्या कार्यक्रमात येळणीची आमटी आणि ह्याच्या बेसनच्या वड्या बनवल्या होत्या. ही बघा मस्त माझ्या आवडीची तर हे आहे येळणीची आमटी. आणि सगळ्या बायका अशा हॉलमध्ये जेवण करायला बसल्यात. तर मग कसं वाटलं दुपारचं जेवण ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सगळ्याजणी आता मस्त जेवण करायला लागलेत. तर ह्या सगळ्या मावशीच्या गावाकडच्या बायकात मी तुम्हाला काल पण व्हिडिओमध्ये दाखवलेले. काल बांगड्यांचा कार्यक्रम झाला आहे. सगळ्यांनी छान अशा हातात बांगड्या भरलेल्या आहेत. खूप साऱ्या बांगड्या सगळ्यांनी घातल्या. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि या सगळ्यांनी छान असं जेवण करायला.